झाली स्वेच्छाची विधी, स्वैर झाला समाधी, दशे ये मोक्ष रुद्धी, बैसो घापे. घापे म्हणजे घालतो. आता इथे चालला आहे तो विषय पुन्हा अद्वैत. अद्वैत आता एका वेगळ्या पद्धतीने ते आपल्या पुढे मांडतायत. ते म्हणतायत आत्मज्ञानी नर न होई विधीचा किंकर, झाली स्वेच्छाची विधी. म्हणजे स्वेच्छा म्हणजे मनास येईल त्या पद्धतीने पूर्ण स्वतंत्रतेने जसं योग्य वाटेल किंवा जे वाटेल ते योग्य वगैरे त्यांना म्हणायचं आपल्याला काही कारणही नाही. त्यांना जे वाटेल ते आचरण करतात, त्या प्रकारे ते व्यवहार करतात. म्हणून आपण शिर्डीचे साईबाबा असो, गजानन महाराज असो, अक्कलकोट स्वामी महाराज असो, या सगळ्यांच्याबद्दल आपण अवलिया संत असं म्हणतो. ते अवलिया संत म्हणजे त्यांच्या जे मनास येईल तर आचार ते करू शकतात. त्याचं कारण असं की ते सगळे फार पुढच्या दशेमध्ये काय असतं हे प्रकट करण्याकरता जन्माला आलेले आहेत. म्हणजे बाकीचे संत कोणी कमी होते असा भाग नाही, पण त्या संतांची योजना वेगळ्या गोष्टी करतायत, या संतांची योजना वेगळ्या गोष्टी करतायत. त्यामुळे यांना जगाला दाखवून द्यायचं आहे की या सगळ्याच्या पलीकडे गेल्यानंतरचा काय व्यवहार असतो. काही करतील, कुठेही बसतील. अक्कलकोट स्वामी महाराज कुठेही बसायचे, गजानन महाराज कुठलंही पाणी प्यायचे. म्हणजे त्याला काय, त्यांना कोणता विधिनिषेध नाही. तर ते म्हणतात झाली स्वेच्छाची विधी, स्वतःची इच्छा. आता त्यांना इच्छा तरी आहे कसं म्हणावं, पण तिथं इथे पुन्हा परेच्छा. म्हणजे इच्छा कोणाची तर परमात्म्याची. तो जे स्फुरण देईल त्या स्फुरणाप्रमाणे व्यवहार होईल. जे काय त्यावेळी जे वाटेल ते वाटेल, म्हणून त्याला स्वेच्छा म्हटलं. झाली स्वेच्छाची विधी, स्वैर झाला समाधी. म्हणाले की अनियमितता म्हणजे स्वैर झाला म्हणजे समाधी नावाची जी गोष्ट आहे ज्याच्याकरता त्याला एक काही विशिष्ट बंधन आहे, ज्याला चित्तवृत्ती निरोध. जेव्हा चित्ताच्या वृत्तीचा पूर्ण निरोध झाला तेव्हा समाधी सिद्ध झाला. आता चित्ताला वृत्तीच नाही तर निरोध काय व्हायचा आणि त्याच्यातून समाधी काय साधायचा. तोही कुठल्याही बंधनाच्या पलीकडे निघून गेला. दशे ये मोक्ष रुद्धी. म्हणाले तो रुद्धी आणि सिद्धी. रुद्धी म्हणजे संपत्ती, तर ही मोक्षरूपी संपत्ती दशे ये. या ठिकाणी मोक्षरूपी संपत्ती दशेला म्हणजे प्रकटीकरणाला आली. दशा म्हणजे स्थिती, तर मोक्षरूपी संपत्ती मोक्ष धन हे स्थितीला आलं म्हणजे त्याच्या रूपाने आमच्या पुढे प्रकट झालं. नंतर बैसो धापे. आणि म्हणाले तो त्या सगळ्या संपत्तीला घेऊन, ह्या व्यवहाराला घेऊन त्याला जे वाटतं आहे तो आचार स्वीकारून तो स्वस्थ बसलेला आहे. मी लोक काय म्हणतात, तुम्ही कशाला लेडीज डब्यामध्ये शिरलात हो, मग स्त्रियांच्या डब्यात शिरलात, आता गजानन महाराजांना अटक करा. हे साधू असे कशाला बायकांच्या डब्यात जातात. तुम्ही काही म्हणा, तुम्ही काही म्हटलं म्हणून त्यांना काही फरक पडत नाही. आणि म्हणून ते आपला इच्छा आपला आचार लोक म्हणतात ह्यांनी असं वागावं का, तुकाराम महाराजांनी असं वागावं का, तुकाराम महाराजांनी आपली बायका मुलं या सगळ्यांना उपाशी टाकावं, तिथे कुठे भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन बसावं आणि विष्णू सहस्रनामाची पारायण करावी तर भागवताची पारायण कशाला सांगितलं यांना. हे जे विवाह केला आहे तर आपल्या जबाबदाऱ्या सांभाळाव्यात. ते म्हणतील तुम्ही कोण ठरवणार, ठरवणारे तुम्ही कोणी नाही आहे. लोकांना काय वाटायचं असेल ते वाटू दे. ते आपल्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी म्हटलंय तसं, जे मोक्ष किंवा मुक्ती तो परिणली नोवरी. आम्हाला काय, तो मोक्ष हातातच आहे, तो घेऊनच आम्ही बसलेलो आहोत. त्या मोक्षाचं आम्हाला काय कौतुक, मोक्षाचे तो आम्हा नाही कौतुक, आम्हाला काही त्याचं कौतुक नाही आहे. हो सांगेन ना. हां, तर त्याचं काही आम्हाला कौतुक नाही आहे. आणि म्हणून इथे त्यांनी जो विषय मांडला की त्याचा ही जी स्वेच्छा, जे जसा व्यवहार करणं ज्यावेळी शक्य आहे, जी प्रेरणा असेल, जे स्फुरण असेल त्याप्रमाणे व्यवहार करतील. तसंच दुसरं समाधी करता एक विशिष्ट बंधन आहे, आसन घालून बसावं, प्राणायाम करावा, समाधी करता ध्यान, मग त्याच्या पुढची स्थिती किंवा समाधी सहज झाला म्हणून बसल्या बसल्या समाधी लागला. जाता येता उठता बसता समाधी काही असत नाही, त्याला त्याची पुन्हा एक स्थिती आहे की त्याला स्थिर आसनामध्ये बसलं. तो व्यवहार त्यांच्याकडे काही शिल्लक राहिलेला नाही. आता दशे ये मोक्ष रुद्धी. आणि इथे मोक्ष संपत्ती, मोक्ष वैभव या ठिकाणी साक्षात आकाराला आलेलं आहे. म्हणून बैसो धापे ह्या सगळ्यांना घेऊन तो बसलेला आहे, स्वस्थ बसलेला आहे, त्याला काही फरक पडत नाही. आत्मज्ञानी नर न होई विधीचा किंकर, तयाचा जो स्वेच्छाचार तोच विधी तयाचा.
तयाचे जे वर्तन तीच त्याची समाधी पूर्ण, तो मोक्ष संपत्ती होऊन मुळीच आहे राहिला. तो स्वतःच मोक्ष संपत्तीचं स्वरूप होऊन राहिलेला आहे. झाला देवोची भक्तू, ठावोची झाला पंथू, होऊन ठेला एकांतू विश्वची हे. आता हा किती व्यापक झाला आहे, त्याच्या व्यापकतेचं स्वरूप वर्णन केलेलं आहे. झाला देवोची भक्तू, आता म्हणाले अशा ऐक्यभाव स्थितीला तो आलेला आहे की त्या ठिकाणी देवच भक्त झालाय, भक्त देव झालाय. काय कोणताही शब्द वापरला तरी इथे काही फरक पडत नाही. म्हणून ठावोच झाला पंथू, तो ज्या स्थानावर बसलेला आहे तो स्थानच त्याचा मार्ग झालेला आहे. त्याला वेगळ्या मार्गाने जाण्याची आवश्यकता नाही. होऊन ठेला एकांतू विश्वची हे. आणि हे जे संबंध विश्व आहे ते विश्व, या विश्वामध्ये तो एकांतात आहे. म्हणजे ज्या विश्वातल्या या लोकांची दुखणी बरी करतो, त्यांना कोणाला पुडी देतो, त्यांना कोणाला अक्षता देतो, त्यांना कोणाला स्तोत्र म्हणायला सांगतो, त्यांच्या डोक्यावर हात ठेवतो, त्यांच्याकडनं काही घेतो आणि त्यांना ती वस्तू बदलून दाखवतो. अनेक गोष्टी त्याच्या बाबतीमध्ये घडताना दिसल्या तरीसुद्धा ते असे चमत्कार करतात. ते असे लोकांना जे त्यांची दुखणी, त्यांचे व्याधी किंवा त्यांचे ताप ते दूर करून देतात असं माणसाला वाटतं. त्यांच्या दृष्टीने ते काहीच करत नाहीत. त्यांच्या दृष्टीने ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून त्याला आत्मक्रीडा असं म्हटलेलं आहे की आत्म्याच्या ठिकाणीच क्रीडा करणार आहे. कारण ते आत्मस्थितीला प्राप्त झाल्यामुळे ते आत्म्याच्या बाहेर जातच नाही. त्यांची आत्मस्थिती कधीच बदलत नाही. लौकिक व्यवहारामध्ये त्यांच्याकडून काही घडलं आहे असं आपल्याला वाटतं, कारण आपण ते आणि व्यवहार याच्यामध्ये आपल्याला द्वैत आहे, त्यांना द्वैत नाही आहे, त्यांना भेद नाही आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की होऊन ठेला एकांतू विश्वची आहे. ह्या विश्वामध्ये सुद्धा ते एकटेच राहिलेले आहेत. स्वामी स्वरूपानंदांनी जसं त्यांची ती ओवी त्यांच्या ठिकाणी म्हणजे पावसला लिहून ठेवलेली आहे ना, की आता काय आम्हाला अशी स्थिती या योगाने प्राप्त झाली आहे की ह्या स्थानापासून आम्हाला कुठं जायचं नाही, आम्हाला कुठून यायचं नाही. आम्ही जिथे आहोत तिथे आहोत. म्हणजे देहात असलो तरी इथेच आहोत, देह सोडला तरी आम्ही इथेच आहोत. असं स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या स्थितीविषयी सांगितलंय की या चैतन्याला काम काय भगवंतांनी सांगितलं. माहीत नाही आपल्याला आज त्याचा काय उपयोग आहे, पण सगळा कोकण जर उद्या ढवळून निघाला आणि त्या कोकणामध्ये जर पुष्कळ आज होत आहेत तशा प्रकारचे पालट होत राहिले तर उद्या कदाचित स्वामी स्वरूपानंदांच्या प्रेरणेनेच पुन्हा त्या कोकणाचा उद्धार होईल. काय माहिती, सत्पुरुषांना त्या त्या ठिकाणी काय योजलं आहे आपल्याला माहिती नाही. ती ईश्वराची योजना आहे. त्यांनी सांगितलं मला इथे राहायला सांगितलं, मी इथे राहिलोय. कदाचित तो सगळा प्रांत वाचवण्याकरता राहिले असतील, माहीत नाही आपल्याला. केव्हा ती वेळ येणार आहे ते माहीत नाही, आज आली आहे का नाही हे माहीत नाही, त्यांच्या सामर्थ्याचा उपयोग केव्हा करून घ्यायचा आहे तेही माहीत नाही. ते म्हणतात आम्ही इथे निवांत बसलेले आहोत. तर कसं यांनी सांगितलं ठावोची झाला पंथू, जिथे बसलो तोच आमचा मार्ग आहे. बस आम्हाला दुसरं कुठे जायचं नाही, यायचं नाही. एका स्थानावर बसणे हाच आमचा मार्ग. तुकाराम महाराजांनी चांगलं म्हटलंय, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हे साधका करता सांगितलंय. पण ती स्थिती त्यांनी त्यांच्या स्थितीवरून सांगितले की जसं भगवंतांनी ठेवलंय तसंच आम्ही राहिलोय. पण आमच्याकडे काय आहे, आमच्याकडे चित्तात समाधान आहे. याच्यावरून तुम्ही धडा घ्या की जसं भगवंतांनी ठेवलंय त्या स्थितीमध्ये राहायचं आहे. परंतु अंतःकरणातलं समाधान कधी ढळता कामा नाही. ते सातत्याने समाधान टिकलं पाहिजे, राहिलं पाहिजे. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलंय पुढे होऊन ठेला एकांतू विश्वची हे. ऐशा ऐक्य भाव स्थितीत देवची झाला भक्त, प्राप्त स्थानची जाहले पंथ, विश्व एकांत झाला असे. म्हणजे ज्ञानी पुरुषाचे ठाई देव भक्ताचे भान नाही. देव आणि भक्त आता वेगळा राहत नाही, त्याचा तोच देवही आणि भक्तही त्याचा तोच. ज्ञानी पुरुषा कारण सर्व व्यापकता हेच ठिकाण. कारण का तर माऊलीने आपलीच स्थिती वर्णन केली की हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. म्हणजे जो ज्ञानाने या संबंध विश्वामध्ये मी भरून राहिलो आहे ही जाणीव घेतो, त्याला आता विश्वामध्ये वेगळे पण काही शिल्लक राहिलं नाही. तोच सगळीकडे व्यापून राहिल्यानंतर त्याच्या पलीकडे काय, त्याच्या पलीकडे व्यापायला आता काही नाही राहिलं. म्हणून ते म्हणतात ज्ञानी पुरुषा कारण सर्व व्यापकता हेच ठिकाण. सगळ्याला व्यापून राहणं हेच त्याचं स्थान आहे, हीच त्याची स्थिती आहे.
हाच त्याचा मार्ग आहे. आणि त्याचा मार्गही जाणं तोच असेल, ती स्थिती हाच त्याचा मार्ग आहे. म्हणजे बैसणे व्यापकतेचे ठाई आणि चालणे तेथेच पायी. त्या व्यापकतेमध्येच चालणं आहे, त्या व्यापकतेमध्येच बसणं आहे. आता ज्ञानेश्वरीमध्ये आमच्या याला समांतर ओव्या चालू आहेत, परवाच्या दिवशी झाल्या. त्या ओव्यांमध्ये आपण बघितलं की त्यांनी सांगितलं घरात गेलाय मनुष्य, मग घरात तो बसलाय का घरात तो फेऱ्या मारतोय, यांनी काय फरक पडणार आहे? तो घरात आहे, तो त्याच्या स्थानावर आहे. तसं ते म्हणतात की त्याला चालतो म्हटलात, मार्ग म्हटलात, पंथ म्हटलात तरी तेच आहे. आणि तो तिथंच बसून राहिलाय म्हणालात तरी तेच आहे. आणि म्हणून ते पुढे म्हणतात की तोची व्यापक सर्वत्र, म्हणून त्याचा एकांत सदा सर्व काळ टिकत विबुध हो. आणि तोच सर्वदूर व्यापून राहिलेला असल्यामुळे त्याचा एकांत का टिकतो? त्याचा सर्वांच्या मध्ये वावरत असताना सुद्धा त्याला वेगळेपणाने पाहावं लागत नाही किंवा तो लोकांच्यात मिसळतो असं त्याला वाटत नाही. त्याचा एकांत टिकतो म्हणजे तो कुठेही असला तरी तोच आहे. त्याची व्यापकताच एवढी आहे की पुण्यातल्या माणसाला भेटला तरी तो तिथे आहेच, इथे बसलेला असला आणि औरंगाबादच्या माणसाने आठवण केली तरी तो तिथेही आहेच. एखादा अमेरिकेतला मनुष्य आहे, त्यांनी आठवण केली तरी तो तिथे आहेच. तो ज्ञानी पुरुष एका वेळी अनेक ठिकाणी आहे, एका वेळी अनेक प्रकारांनी आहे, एका वेळी अनेक घटना घडवणारा आहे. कारण त्याला काय, तो काही घडवतो. अमेरिकेतल्या भक्ताच्या करता त्याला अनुकूल घडवतो, इथल्या महाराष्ट्रातल्या भक्ताकरता महाराष्ट्रातल्या माणसाला जे हवंय तिथल्या माणसाला ते त्याच्याकरता घडवतो. कुणी उत्तर प्रदेशमध्ये, कुणी दक्षिणेमध्ये, जो जिथे असेल तिथे त्याला काही फरक पडत नाही. कारण तो इथे बसला आहे. आता कुठे आहेत महाराज असं म्हटलं तर आपण म्हणतो महाराज इथे आहेत किंवा ह्या गावी आहेत. ते काय त्या गावी आहेत असं नाही, ते स्मर्तृगामी आहेत. त्यांचं स्मरण जिथे आहे तिथे ते उपस्थित आहेतच. आणि त्यांनी स्मरण जरी नाही केलं तरी यांना ज्याच्याकरता काही करायचं आहे त्याच्याकरता ते करतातच आहे. म्हणजे पुन्हा स्मरण केलं म्हणून तिथे पोचतील हे पण नाही आहे. त्यांच्या दृष्टीने आत्ता अमक्याचं अमुक हे आपल्याकडून व्हायचं आहे आणि ते कुणी कुणाकरता काय करायचं आहे हे तो परमात्मा ठरवतोय. त्याच्याप्रमाणे ते एवढे मोठे अधिकारी पुरुष आपलं कार्य करत राहतात. आणि म्हणून ते म्हणतात की व्यापकतेने तो भरून राहिलेला असल्यामुळे तोच एकटा आहे सर्वदूर. त्यामुळे या लोकांकरता इकडे गेले, त्या लोकांकरता तिकडे गेले, त्यांना भेटायला तिकडे गेले असलं त्यांच्या बाबतीत काहीच नाही. ते तिथे आहेतच. कुठेही त्यांचं स्मरण झालं तर ते तिथे आहेतच. त्यांना जावंही लागत नाही कुठे आणि कुठून यावंही लागत नाही. ते सर्वदूर व्यापून राहिलेले आहेत. म्हणून सदा सर्व काळ टिकत विबुध हो. त्यांचा एकांत सर्व काळ राहतो. का की एकांतात जावया जागाच नाही तया. कुठे जाणार आहेत? सर्वदूर व्यापून राहिलेले आहे. म्हणून तो आपलाच आपुले ठाया वसत असे. म्हणून तो म्हणजे तो ज्ञानी पुरुष आपण स्वतः आपल्याच ठिकाणी बसून राहिलेला आहे. म्हणून त्याला आपण म्हणतो ना की त्याला उपनिषदांनी म्हणून आत्मक्रीडा आत्मरती असं म्हटलेलं आहे की तो आपल्या आपल्या ठिकाणीच व्यवहार करतो. म्हणजे तो त्याच्याच ठिकाणी आहे, बाकी काही नाही. म्हणजे एखादी खीर उकळते आणि त्या खिरीमध्ये शेवया हलता आहेत तर त्या सगळ्या हलणाऱ्या ज्या शेवया आहेत त्यांना त्यांची व्याप्ती ठरलेली आहे की त्याच्याच मध्ये त्या मागे पुढे होणार आहेत. आज बंद करून टाकली तिथे स्थिर राहणार आहेत. म्हणजे जसं ते एकदा त्यांचं स्थान पक्क झालं आणि तो पदार्थ पक्का झाला की त्या वस्तू त्या तशा तिथेच असणार आहेत. तसंच आहे की हा मनुष्य जेव्हा सर्वदूर व्यापक होऊन राहिलेला आहे, तो जेव्हा सर्वत्र भरून राहिला आहे तेव्हा हल्ला तरी त्या खिरीतल्या शेवया उकळताना जशा वरखाली होतात त्याला जशी गती मिळते यांना गती दिसते. आम्हाला नाही हलावं लागलं, शांत बसते, नाही गती, ते आहेत तिथेच आहेत. परंतु म्हणून त्यांनी सांगितलं की हे जे व्यापकपण आहे त्यामुळे तो आपला आपल्या ठिकाणीच आहे. मग आता उलट्या बाजूने आपण विचार करू, जेव्हा आपल्याला आपली करमणूक करण्याकरता दुसऱ्याकडे जावं लागत नाही, आपलं मन जेव्हा आपल्यामध्ये रमतं तेव्हा काही प्रमाणात का होईना आपण त्या आत्म्याच्या जवळ गेलेले असतो. जेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही बा ठीक आहे, कोणी नाही आलं तरी काय हरकत नाही, मी घरी राहू शकते, माझं मी रमू शकते, असं काय कोणीतरी सोबतच आलं पाहिजे, कोणीतरी आपल्याबरोबर राहिलं पाहिजे, आपल्याला एकटं राहत नाही, काही नाही, आपल्या आपल्या ठिकाणी
जो रमू शकतो, ह्याचा अर्थ त्याला त्या आत्मतत्वाचं सूत्र समजलेलं आहे किंवा त्याच्या अंतःकरणामध्ये तितकी शांतता निर्माण झालेली आहे की ज्यामुळे तो त्या आत्मतत्वाच्या अधिक जवळ, त्याला वाटत नसेल आपण आत्मतत्वाच्या अधिक जवळ गेलो, पण जसं प्रमेय आणि त्याचा व्यत्यास असतो ना, तसा हा व्यत्यास आहे की जो आपल्या ठिकाणी आपलं जीवन उत्तम प्रकाराने व्यतीत करू शकतो आणि ज्याला आपल्या सुखाकरता कोणतंही बाहेरचं साधन लागत नाही, आपल्या आपल्या ठिकाणी तो आनंदात राहू शकतो. ही त्याची स्थिती म्हणजेच तो अधिकाधिक आत्म्याच्या जवळ आहे. आणि म्हणून ते पुढे म्हणतात की भलते उतेनी देवे, भलते न भक्त हो आवे, बैसला तेथे राणीवे अकर्मुहा. आता त्यांनी म्हटले की भलते उतेनी देवे, म्हणे कोणीतरी त्याला देवरूपामध्ये यावं, म्हणजे काहीतरी आकार घ्यावा देवतेनी आणि त्याला दर्शन द्यावे, आणि किंवा कोणी भक्त होऊन राहावं. पण ह्या बैसला तेथे राणीवे अकर्मुहा, परंतु ह्याच्या ठिकाणी ना देवदर्शनाच्या भावाची जाणीव आहे, ना याच्या ठिकाणी भक्त स्वरूपाची जाणीव आहे. म्हणजे आपण भक्त म्हणून राहिलो आहोत रामकृष्ण परमहंस, की आपण देवीचे कालिका म्हणजे किंवा काली मातेचे आपण भक्त आहोत ही जाणीव नाहीच आहे. आपण स्वतः कालीमाताच झालेले आहोत, काली मातेपेक्षा आपण वेगळे नाहीच आहोत. काली माता देवता आहे आणि आपण तिची भक्ती करतो, ही भावना त्यांच्या ठिकाणी नाही आहे की ती देवता आहे, तिने मला भेटावं, तिने मला दर्शन, नाही, ती आणि मी ह्यात अंतर काही नाहीच. एखादा भक्तभाव स्वीकारतो, एखादा शिष्यभाव स्वीकारतो आणि त्या भावात राहतो, म्हणजे त्याला आपल्या स्थितीचं स्मरण आहे की मी शिष्य आहे, हे माझे गुरु आहे, त्यांच्या ठिकाणी माझा भाव आहे. माऊली म्हणतात ही फार अलीकडची अवस्था आहे की गुरु आणि मी माझ्यात अंतरच नाही, जे आहे ते मी म्हणजे ते आहेत आणि ते म्हणजे मी आहे, याच्यामध्ये पूर्ण अद्वैत आहे. ही भावना ज्या ठिकाणी निर्माण होते त्या ठिकाणी भक्त होऊन राहावं लागत नाही, त्या ठिकाणी देवता होऊन राहावं लागत नाही. म्हणजे एखाद्या देवतेशी उपासना करताना त्या देवतेशी एकरूप होऊन राहावं लागत, एकरूप झालेलेच असतात, वेगळी एकरूपता लागतच नाही. म्हणजे जसं ते कुणी कालीमातेबद्दल काही असा तसा उच्चार केला की लगेच रामकृष्णांना रडू यायला लागायचं, की ते लगेच कालीमातेच्या जवळ जाऊन म्हणायचे की माते, ते तुला असं म्हणतात हे बरोबर आहे का? मला फार दुःख होतं, का बरं तुझ्याबद्दल असं बोलतात? म्हणजे ते लोक अज्ञानी असतील, ते बोलत असतील, त्यांना काही कळत नसेल असं त्यांना वाटत नाही की मला कळतंय की माता म्हणजे काय आहे, मला कळतंय की तिचं सामर्थ्य काय आहे. असं मला कळतं आहे हा अभिनिवेशच नाही ना. आपल्याला काही कळतं आहे, आपल्याला कशाची जाणीव आहे, हे ज्यांना वाटतच नाही, हे ज्यांच्या कुठे लेखी राहतच नाही, तर त्यामुळे त्यांना ती देवता होऊन मला राहायचं आहे, माझ्या गुरुचं शिष्य होऊन मला राहायचं आहे, मला भक्त होऊन राहायचं आहे, ही भावनाच नाही. आणि म्हणून ते म्हणतात बैसला तेथे राणीवे अकर्मुहा. राणीव म्हणजे राज्य. तो अशा राज्यावर जाऊन बसलेला आहे की तिथे कर्म शिल्लकच राहिलं नाही, कर्म अकर्म झालं, जे कर्म तो करेल. म्हणून पुन्हा रामकृष्णांचंच उदाहरण की देवीला जे पूजायला जावं किंवा देवीची पूजा करण्याकरता गेले तर देवीला फुलं वाहण्याची ते आपल्यालाच फुलं वाहून घेत असत. त्यांना कळतच नसे की मी देवीची पूजा करायला आलोय, मी कोण आहे आणि देवी कोण आहे यातला अंतर कळलं तर मी देवीला फुलं वाहणार आहे. ह्या कर्माचा अभिनिवेश आहे ना, त्या कर्माच्या मागे सुद्धा प्रेरणा आहे, विचाराची प्रेरणा आहे, कृतीच्या मागे प्रेरणा आहे. ही प्रेरणा मेंदूनी द्यायची आहे. तो मेंदू आपल्याला सांगतो की देवाला हे फुल वाहा, तो मेंदू आपल्याला सांगतो की देवावरची फुलं दूर कर, इथे धूळ आहे ही झटकून टाक, देवाची वस्त्र बदल, देवाला स्नान घाल. हे सगळं त्यांना कोण सांगणार? कोण सांगणार म्हणजे तो सांगणारा त्यांचा मेंदू वेगळा असेल तर सांगणार. ते सगळं अंतःकरणच ईश्वरमय झालेलं असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी ही वेगळेपणाची जाणीव उत्पन्नच होत नाही. म्हणजे अद्वैताची स्थिती काय असते ती आपल्याला वर्णन करून सांगतायत या ठिकाणी की कोणी देव येऊन देवो त्यासी दर्शन, वा कोणी भक्त होऊन राहो त्याचा. म्हणाले कुणाला जर त्याच्या ठिकाणी ह्याला कुणीतरी गुरु मानावं आणि भक्त होऊन राहावं, किंवा ह्यांनी स्वतःला भक्त मानावं आणि सद्गुरूंच्या सेवेत राहावं, परी या दोन्ही भावाची जाणीव ना तयासाची, तो आपुल्या स्वानंदाची उल्लंघिना सीमा कधी. तो नेहमीच आपल्या आनंदात आहे, कारण भलतेनं भक्त हो आवे,
काही आवश्यकता नाही. कुणी आपलं भक्त व्हावं ही तर आपण फार ढोबळ स्थिती म्हणू. आपण त्याच्याच पुरतं म्हणू शकू की त्यांनी फक्त भक्त होऊन राहावं ईश्वराचं. काय हे कुणी आपला भक्त आहे का नाही आहे याच्यामध्ये मी आहे याचा अभिनिवेश आहे ना. पण भक्तीमध्ये त्यातला कुठलाच अभिनिवेश राहत नाही. पण तरीसुद्धा मी भक्त आहे ही जाणीव राहते. ती सुद्धा जाणीव शिल्लक राहत नाही. देवाची या दाटणी देऊळा झाली आटणी, देश काळादी वाहणी येईच ना. देवाची या दाटणी, आता हा जो देव आहे परमात्मा आहे किंवा ह्याचं स्वतःचं अस्तित्व आहे किंवा हा भक्त आहे, हा भक्त किती व्यापक झाला आहे. हा इतका व्यापक झाला आहे की एखाद्या देवळामध्ये देव आहे तर आता त्या देवळात देव आहे हे बघायला किंवा त्या देवाचं दर्शन घ्यायला आपल्याला त्या देवळात जावं लागतं. आपण म्हणतो देवाची मूर्ती सुंदर आहे, देवाला हे प्रसन्न आहे, त्या मला ही देवता आवडते, सोमवार आहे म्हणून मी शंकराला जाते, काय आपण त्याच्याविषयीच्या धारणा करतो. ते म्हणाले आता देव त्या देवळात आणि त्या मूर्तीत आहे ही धारणा आता शिल्लकच राहिली नाही. देव किती व्यापक झाला, तो सर्वदूर भरून राहिला आहे ही जाणीव आली. तत्वज्ञान बोलणारे पोपटपंची करणारे जे बोलतील त्याला काही अर्थ नाही आहे. त्याला ती जाणीव आहे, त्याला तो अनुभव आहे, त्याला ते ज्ञान आहे की जेव्हा त्या भक्ताला, जेव्हा त्या श्रेष्ठ पुरुषाला किंवा त्याला तत्वाचं किंवा तत्चं ज्ञान झालेलं आहे, त्या ज्ञानानंतर त्याला देव देवळात आहे इतका त्याला सीमित करण्याची आवश्यकता आहे असं त्याला वाटतच नाही. म्हणून ते म्हणतात की देवळात देव आहे, देवाची या दाटणी. आता त्यांचा देव देवळात मावत नाहीये. आता तो देवळात मावत नाहीये म्हणून काय झालं, देवळा झाली आटणी. म्हणून त्यांच्या दृष्टीने देऊळ आटून गेलं, म्हणजे देवळाचा संकोच झाला. कारण आता त्या देवळात देवाची मूर्ती ठेवायची म्हणजे त्याला किती सीमित करायचं. कारण ते आता सीमित राहिले, ते स्वतः सीमित राहिले नाहीत, त्यांचा देव सीमित राहिला नाही किंवा त्यांचे सद्गुरू सीमित राहिले नाहीत, त्यांची भक्ती सीमित राहिली नाही. म्हणून देशकाळादी वाहणी येईच ना. म्हणून ह्या देशकालाची म्हणजे स्थलकालाची जी रीत आहे ती रीत त्यांना पकडू शकत नाही किंवा त्यांच्यावर बंधन घालू शकत नाही. कारण कशावरच बंधन राहत नाही. कारण आता लौकिकावरचं बंधन जेव्हा संपतं त्यावेळी कुठलं बंधन त्यांच्यावरती शिल्लक राहणार. कारण त्यांना या जगामध्ये एका देवाशिवाय आणि त्यासुद्धा त्याच्या व्यापक स्वरूपाशिवाय दुसरं दर्शन होत नाही. मग आता त्यांना या जगातल्या कोणत्या गोष्टी दिसणार आहेत, ह्या जगातल्या कोणत्या गोष्टीमध्ये भेद जाणवणार आहे किंवा ह्या जगातलं काय मिळवायचं आहे, मी अशा कोणत्याच पातळीवरती त्यांच्याकडे हा भेद राहिला नाही. आणि म्हणून ते म्हणतात देशकाळादी वाहणी येईच ना. मग आता इथून अमक्या ठिकाणी जायचंय आवश्यकता नाही, कारण मीच व्यापक झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात तसं अणुरणीय थोकडा तुका आकाशा एवढा, मी एवढा सूक्ष्म आहे, मी एवढा व्यापक आहे. त्यामुळे देश आटला, कुठेही जाता. काल देशाशी काल निगडीत आहे. ह्या गावाहून त्या गावाला जायला किती काळ लागणार. ज्यांना कुठून कुठे जायचंच नाही आहे, म्हणजे काळ नावाची गोष्ट मापनाला त्यांच्याकरता नाहीच आहे. ते जिथे आहेत जसे आहेत तसेच आहेत. कालसापेक्षता त्यांना नाहीच आहे. म्हणून देश सापेक्षता नाही, कालसापेक्षता नाही. म्हणून वाहणी म्हणजे रीत येईच ना. त्यामुळे हा जो जगताचा व्यवहार म्हणजे काय, नियम, जगाला लावलेले जे नियम आहेत देशकालादीचेच नाहीत, अनेक प्रकारचे नियम आहेत. आपल्याला जगण्याकरता रीत आहे, आपल्या देहाला नियम लागलेला आहे. त्याला जन्म आहे, त्याचं बालपण आहे, त्याला तारुण्य आहे, त्याला प्रौढावस्था आहे, त्याला वृद्धावस्था आहे आणि त्याला मृत्यू आहे. आपल्याला इच्छा आकांक्षा आहेत, रोज जेवण, कारण तो देह चालू ठेवायचा आहे म्हणजे त्याकरता काहीतरी भोजन स्वीकारलं पाहिजे, देह कोणत्या ना कोणत्या पद्धतीने चालवला पाहिजे, श्वास घेतला पाहिजे म्हणजे देह चालणार आहे. माऊलींनी हे लिहिलं आहे, हा त्यांचा अधिकार आहे म्हणून लिहिलं. कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे यात काही शिल्लक राहिलं नाही आहे. देशही नाही कालही नाही. देश नाही म्हणजे हा देह पण नाही. देश म्हणजे काय, शेवटी देह हे स्थानच आहे आणि ज्याच्यामध्ये तो चैतन्यात्मा तिथे राहतो आहे. ते म्हणतात ह्या देहाला पण मर्यादा राहिली नाही. ह्याला टिकवावं लागलं नाही तर याच्याकरता श्वास घ्यायची गरज नाही. याच्याकरता श्वास घ्यावा लागला नाही तर याच्याकरता अन्नसुद्धा घ्यावं लागत नाही.
आणि म्हणून त्यांनी 6व्या अध्यायामध्ये म्हटलं आता काही राहत नाही योगाच्या ठिकाणी. त्याला बाह्य उपचार कोणताच शिल्लक राहत नाही. ना जे तृष्णा आहे, ना त्याच्याकडे कुठल्याही प्रकारे सेवनाची, कुठल्याही प्रकारे अपेक्षेची, कुठल्याही प्रकारे देहाच्या व्याधी आदी गोष्टींची, सगळे वेगवेगळे प्रकार, यातलं काहीही शिल्लक राहत नाही. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की देशकालादी म्हणून ही जनरीती जी आहे, जनरीती म्हणजे प्रपंच, आणि ह्या प्रपंचाचे आमच्याशी जोडले गेलेले नियम वेगवेगळे, ते येईची ना त्याच्यापर्यंत पोचतच नाही. देवाच्या विस्तारे करून देऊळ गेले आटून, तेथे देशकाल वर्तमान कोठू नये. हे दोन्ही जर शिल्लक, देव देवता म्हणजे नाम आणि रूप, थोडक्यात तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं तर नाम आणि रूप दोन्ही शिल्लक राहिलं नाही. जेव्हा नाम आणि रूप शिल्लकच राहिलं नाही तेव्हा देश आणि कालाची मर्यादा पण संपली. कारण नामरूपच नाही तर मग काय भरून राहिलं? एका चैतन्याशिवाय दुसरं काही नाही, कारण वेगळेपणच शिल्लक राहिलं नाही. आणि म्हणून ते म्हणतात म्हणजे देव एवढा झाला की देवळाचा ठाव मोडला. म्हणजे देवच इतका विस्तारला की आता देऊळ नावाच्या भिंतीच संपल्या. आणि म्हणून उलट आले राऊळ आला त्याच्या माझी सामावणे. उलट असं झालं की ते राऊळ जे आहे, जे ते देऊळ जे आहे ते देवामध्येच सामावून गेलं. मग आता हा एक दृष्टांत झाला, एक उदाहरण झालं, पण त्याचा सिद्धांत काय झाला की देवाची व्यापकता इतकी झाली किंवा याच्या अनुभवाची व्याप्ती इतकी व्यापक झाली की याच्या अनुभवामध्ये सगळंच सामावलं गेलं. सगळ्याला सामावून पुन्हा हा शिल्लक राहिलाच. म्हणजे जसं परमात्म्याविषयी म्हणतो की सगळ्या ठिकाणी भरलेला राहून तो दशांगुले उरला, की तो 10 अंगुळ अजून उरलाच आहे. म्हणजे तो त्याला कुणीच व्यापत नाही, तो सगळ्याला व्यापून पुन्हा तो शिल्लक राहतो. तशी याची स्थिती राहते. म्हणून ते म्हणतात म्हणजे देव एवढा झाला की देऊळाचा ठाव मोडला, उलट आले राऊळाला त्याच्या माझी सामावणे. देवामध्येच सामावणं त्या देवळाला आता भाग पडलं. पुढे जाण्यास जागा नाही म्हणून देशकाल प्रवाहही चिन्मात्राच्या ठाई मुळीच ना. आणखी एका प्रकाराने विषय समजावला की म्हणाले हे चिन्मात्र म्हणजे केवळ चैतन्य मात्र, केवळ चैतन्य. आता सर्वदूर जे चैतन्यच भरून राहिलेलं आहे तर आता सर्वदूर भरलेल्या चैतन्याच्या पलीकडे पाऊल टाकायला जागा शिल्लक राहिली आहे का? नाही. आणि हा जर तसाच चिन्मात्र झालेला आहे तर याच्या पलीकडे जायला याला काही शिल्लक राहिलं नाही. म्हणजे स्वतःला ओलांडून हा काय पाहू शकणार आहे? नाही. म्हणून याला एकांत मिळाला. हा असा एकांतात आहे म्हणून याला देशकाल बाधत नाही. कारण कसा बाधेल तो देश आणि काल? त्याला तोही बाधू शकत नाही. म्हणून ते म्हणतात चिन्मात्राच्या ठाई मुळीच ना. केवळ चैतन्य, मात्र म्हणजे केवळ, केवळ चैतन्य स्वरूप तो असल्यामुळे, ते चैतन्य सर्वदूर भरलेलं असल्यामुळे तोच सर्वदूर भरलेला आहे. तोच सर्वदूर भरलेला आहे. म्हणून त्यांनी कालाचं मापन काय करावं, त्यांनी देशाचं मापन काय करावं? कारण मापायला त्याला सोडून देश उरला नाही आणि मापायला त्याला सोडून काळ उरला नाही. आणि म्हणून ते म्हणतात देवो देवीची नमाये मा देवी की अन्वयोस आहे, तेथे परिवारू बहुये अघडता की. म्हणजे देवो देवीची न माये, मावत नाही. देव वाढत वाढत गेला आणि काय झालं तर आता त्याच्यामध्ये देवीची सोय कुठून आली? देवो देवीची न माये मा देवी के अन्वयो आहे. जर अवघ्या विश्वामध्ये तो देव जर भरून राहिला तर आता त्या देवीचा संबंध काय उरला? म्हणजे त्या प्रकृतीचा संबंध काय उरला? तेथे परिवारू बहुये अघडता की. आता अशी स्थिती जेव्हा येते तेव्हा देवाचं देवपण जातं, त्याचा परिवार आणि त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या सगळ्या गोष्टी दूर होतात. कारण म्हणाले असं आहे की देव म्हणायला दुसरं कोण उरतं शिल्लक? देवच उरला नाही तर देवी कशी उरेल? म्हणजे पुरुषच उरला नाही तर प्रकृती कशी उरेल? हा आता कोणाला तरी कोणत्या तरी नावाने संबोधायला याच्यापासून वेगळं जगच उरलं नाही तर हा कशाला काय संबोधील आणि त्याला कोणत्या रूपात संबोधील? कारण हा सगळा काही तोच आहे. त्यामुळे त्याला संबोधायला पण काही वेगळं शिल्लक राहिलं नाही. म्हणून ते म्हणतात तेथे परिवारू बहुये अघडता की. आता परिवाराची बहुतता किंवा बहुलता म्हणजे नामरूपात्मक विविधता, भिन्नता आता शिल्लक राहिली नाही. कारण तोच सर्वदूर भरून राहिल्यामुळे त्याच्या दृष्टीने वेगळं नामरूपच नाही.
म्हणजे हे माझं घर आहे, ही माझी वस्तू, हे सगळं जग माझ्या मालकीचं आहे, असं जर झालं तर मग आता या जगातून वेगळं मोजायला काय राहिलं? जे आहे ते माझंच आहे, जे आहे ते माझंच आहे असं म्हटल्यानंतर हे कुणाचं आहे म्हणून मोजायला दुसरा कुणीतरी उपस्थित पाहिजे, आणि तो दुसरा कुणीतरी जसा उपस्थित पाहिजे तशी दुसरी भूमी पाहिजे, दुसरा काल पाहिजे, त्याला सापेक्षता पाहिजे. इथे काही नाही, तो सगळीकडे एकसंध एक जिन्सी भरून राहिलेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात की ऐसा देव वाढता पाह्य तेथे कोठून देवीची सोय. म्हणजे तो देव असा वाढत गेला तर तिथे कुठे देवीची सोय, म्हणजे दुसऱ्या कोणाची कुठे सोय आली. अवघ्या विश्वाचा तो ठाय देवांनीच व्यापिला. त्यामुळे सगळं जे विश्व आहे ते त्या देवस्वरूपाने भरून राहिलं. ऐशा स्थिती जे येते तरी देवाचे देवपणही जाते. जेव्हा ही स्थिती मानवाच्या ठिकाणी येते तेव्हा त्याला देवता वेगळेपणाने भासत नाही, तोच सर्व काही होऊन राहतो. का की देव म्हणावया तया ते उरतो कोण. कारण देवाच्या बाजूने विचार केला किंवा चैतन्याच्या बाजूने विचार केला किंवा हा देवस्वरूप झाला असं म्हटलं तर हा देव झाला असा विचार केला, कोणताही विचार केला तरी अडचण नाही आहे. हा देव झाला असं म्हटलं तरी अडचण नाही. हा एकदा देव झाला असं कुठपर्यंत म्हटलं, जिथपर्यंत देव होणं ही स्थिती शिल्लक राहिली. आता होणं ही स्थिती शिल्लकच राहिली नाही. आता देव आणि हा भिन्नच नाही, तर आता देव व्हायचं काय? त्यामुळे जर व्हायचंच काही शिल्लक राहिलं नाही तर मग आता देव आहे असं म्हणायचं तरी कारण कुठे उरलं? म्हणजे पुन्हा आपल्या तत्वज्ञानाचं पहिलं सूत्र पुरुष आहे आणि प्रकृती आहे. प्रकृती शांत झाली, ती पूर्णपणे झोपली, आता एकटाच पुरुष राहिला. मग आता या पुरुषाला पुरुष म्हणण्याचं काय कारण आहे? तो ब्रह्मच झाला. म्हणजे पुन्हा मूळ ब्रह्माशिवाय दुसरं काही शिल्लक राहिलं नाही. हे पुरुष आणि प्रकृती कुठपर्यंत? जिथपर्यंत आम्ही आहोत तिथपर्यंत. आम्हाला कशाचं तरी भान आहे तिथपर्यंत, आम्हाला कोणती तरी वृत्ती शिल्लक आहे तिथपर्यंत, किंवा आम्हाला काहीतरी मिळवायचं आहे, काहीतरी भाव धारण केला आहे तिथपर्यंतच आहे, त्याच्या पलीकडे नाही. आणि म्हणून ते म्हणतात म्हणून नामरूपात्मक प्रकृतीसी जागा न वस्तूचे पाशी. म्हणून ही नामरूपात्मक प्रकृती जी आहे ती त्या वस्तूच्या ठिकाणी म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी कशी असेल? मग माया कार्य देश काळासी कोठुनी स्थल. मग माया जिला आपण म्हणतो ती, किंवा तिचं कार्य, तिच्या कार्यातून निर्माण होणारा देश आणि काल याचा प्रपंच. कारण कालाशिवाय देशाचा प्रपंच होतच नाही. आता हा देह आहे, हा काळाने मर्यादित आहे. जेव्हा त्याचा काळ संपेल तेव्हा तो देह राहणारच नाहीये. त्यामुळे देशकालाने तो मर्यादित आहे. आणि म्हणून मग माया कार्य देश काळासी कोठुनी स्थल, याला कुठे जागा राहिली? आणि ते म्हणतात ऐसाही स्वामी भृत्य संबंधा लागी उठती श्रद्धा तै देवोची नुसुधा कामविजे. म्हणाले अशा स्थितीमध्ये आता जर त्या शिष्यानी जर इच्छा केली काय की लागी उठती श्रद्धा, कशाची? स्वामी भृत्य संबंधा, की भगवंत स्वामी आहे आणि मी त्याचा सेवक आहे. तर तै देवोची नुसुधा कामविजे. म्हणाले इथे तै देवोची नुसुधा, नुसता, नुसुधा म्हणजे नुसता. तिथे काय शिल्लक राहतो? नुसता देवच शिल्लक राहतो. कारण आता भक्त कुठे आहे इथे शिल्लक राहायला? कारण ही जी भावना आहे ही म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की भक्तीमध्ये सुद्धा भक्ती आणि अभक्तीची पंगत पुढे म्हटलंय त्यांनी की एक होते. म्हणजे हा भक्त आहे, हा अभिनिवेश त्या भक्ताच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही की भगवंता मी तुझा भक्त आहे, तू मला सांभाळ. आपण देवाला म्हणतो भगवंता माझं काही नाही, सगळं तुझंच आहे. हे खूप ढोबळ आहे. ही सगळी साधना जी आहे खूप ढोबळ आहे. आणि म्हणून तत्वज्ञानाची जी सूक्ष्मता आहे ती यांनी इथे अमृतानुभवात सांगितली की अहो हे सगळं फार वरवरच आहे, आपण तर फारच अलीकडे आहोत. आपल्याला तर काय एक स्तोत्र म्हटलं, एक अमुक केलं, थोडं बरं वाटलं की वाटतं लगेच झालं, देव आपल्या जवळ आला, आपण त्याच्या जवळ गेलो, त्यांनी आपल्याला संकेत दिला, हे सगळं आपलं सुरू होतं. ह्यातलं काही नसतं. तर ते म्हणाले नसतं म्हणजे पल्ला खूप मोठा आहे, जिथे पोचायचं आहे ते खूप पुढे आहे. आणि म्हणून ते सांगतात की ऐशा स्थितीत तत्वता सेव्य सेवकपणाची इच्छा होता, दोन्ही ठाई सर्वथा देवची नटे. आता हे कुणा करता? अर्ध ओवी आपल्या करता आणि अर्धी ओवी संतान करताय.
की अर्ध्या ओळीमध्ये आम्ही आहोत, की अर्ध्या ओळीत आम्ही भक्ती करावी, आम्हाला पुष्कळ आमच्या अंतःकरणात देवाविषयी प्रेम निर्माण व्हावं, हे असं घडावं तसं घडावं, देवाचं दर्शन व्हावं, हे सगळं वाटणारे कोण? या ऐशा स्थितीत तत्वता सेव्य सेवकपणाची इच्छा होता. आता दोन्ही ठाई सर्वथा देवची नटे, पण देवही तोच आहे, म्हणजे देवच आहे किंवा भगवंतच आहे, परमात्माच आहे, आणि सेवकही परमात्माच आहे. मग आता आपण म्हणू ना की समर्थांनी हे का असं लिहिलं, ज्ञानदेवांनी एवढ्या आपल्या गुरूंची स्तुती का केली, नाथांनी आपल्या गुरूंच्या चरणावरती आपलं सगळं सर्वस्व समर्पण का केलं. मग त्यांना हे तत्वज्ञान माहीत नव्हतं का? माहीत होतं. मग माहीत होतं तरी का? की म्हणून त्यांनी इथे म्हटलं की ऐशाही स्वामी वृत्य संबंधा, म्हणजे इथे काय आहे, हा ऐसाही हे सगळं आहे, तरी सुद्धा स्वामी भृत्य संबंध जेव्हा आम्हाला जगामध्ये दिसतो, म्हणजे सद्गुरू आणि शिष्य भाव दिसतो, जेव्हा देवता आणि भक्तभाव दिसतो, त्या भावामध्ये काय असतं, ते आमच्याकरता देवता भक्तभाव प्रकट करतात, ते आमच्याकरता गुरु शिष्य भाव प्रकट करतात. पण त्या ठिकाणी गुरु वेगळा नसतो, शिष्य वेगळा नसतो, देव वेगळा नसतो, त्याचा भक्त वेगळा नसतो. म्हणून ते गुरुपणा दे शिष्याला अनन्य झाल्यावर, गुरु गुरुपणाच देतो शिष्याला. गुरु आणि शिष्य वेगळे आहेत, आम्हाला त्या दोन व्यक्तिमत्वांना पाहायला मिळतं, म्हणून आम्हाला ते दोन वेगळे दिसतात, तत्वतः ते वेगळे नाहीत. म्हणून त्यांनी आमची ती शंका सोडवून टाकली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, म्हणजे देव तोही देव, भक्त तोही देव, स्वामी सेवक भाव हाही देवची. अवघिया उपचारा जप ध्यान निर्धारा, नाही आन संसारा देवा वाचुनी. तर अवघिया उपचारा म्हणाले, देवाच्या करता आम्ही जे जे काही उपचार करतो म्हणजे पुष्कळ आहे. षोडशोपचार पूजा आहे, त्याच्याकरता काय काय मंदिरं उभी करणं आहे, त्याच्याकरता पुष्कळ सुवर्ण अलंकार बनवणं आहे, त्याच्याकरता उत्तम रस्ते करणं आहे, रथ करणं आहे, वाद्य निर्माण करणं आहे, त्याची व्यवस्था करणं आहे, देवळं उभी करणं आहे, काय कमी आहे देवतांचे उपचार. तर म्हणाले तसंच जप ध्यान निर्धारा तेही पुष्कळ आहेत. एक नुसतं अल भागवतांचं पुस्तक घेतलं तर एका पुस्तकात त्यांनी 100पेक्षा जास्त प्रकारचे ध्यानाचे प्रकार सांगितले. किती प्रकारांनी ध्यान करावं, ध्यानाचे सुद्धा इतके प्रचंड प्रकार आहेत. म्हणून ते सांगतात जप ध्यान निर्धारा, नाही आन संसारा देवा वाचुनी. तरी सुद्धा या ठिकाणी देवा वाचून म्हणजे एका परमात्मे वाचून, एका परब्रह्मा वाचून, दुसरं काही नाही. आम्ही कितीतरी साधन मार्ग सांगितले, आम्ही कितीतरी त्या साधन मार्गाचे प्रकार सांगितले, म्हणजे कुठे कर्म मार्ग सांगितला, कुठे भक्ती मार्ग सांगितला, कुठे योग मार्ग सांगितला, आम्ही कुठे ज्ञान मार्ग सांगितला, अनेक प्रकार त्या मार्गांचे पण सांगितले. तरी सुद्धा या सगळ्यामधून आम्ही काय साधणार आहे, तर त्यांचं म्हणणं असं एक देवच, एक परमात्माच आहे ह्या सगळ्यांच्यामध्ये. ज्याला हे कळलं, म्हणून आपण ते नेहमी वचन म्हणतो ना की उत्तम सहज स्थिती, ज्याला हे उलगडलं आहे तो आपल्या परिस्थितीमध्ये कोणतीही तक्रार करत नाही, तो कशाच्याही करता धावपळ करत नाही. म्हणजे देवा माझं हे एवढं कर, देवा मी असं करेन, देवा माझं तेवढं कर, देवा मी असं कर, तो म्हणालाच जाते. कारण तो म्हणतो त्याला सगळं दिसतंच आहे, त्याला सगळं कळतंच आहे, त्याला जे जे काही इथे करायचं आहे ते तो त्याच्या पद्धतीने करतोय. त्याचा काय हिशोब आहे आपल्याला माहिती नाही, आणि तो कसा आहे तेही आपल्याला माहिती नाही. त्याच्यावर सोपवलं तर, आपल्यावर घेतलं तर आपल्याला आलेलं दुःख हे आपल्या कर्माचा भोगवाटा आहे. कारण का, जोपर्यंत आपल्यातला माझ्यातला मी संपत नाही तोपर्यंतचं उत्तर वेगळं आहे, आणि जेव्हा माझ्यातला मी संपला आहे तेव्हाचं उत्तर वेगळं आहे. मग जे भोगायला लागतं आहे ते काय आहे, की त्याची इच्छा आहे, ते आपलं काही नाही आहे. म्हणजे आपलं कर्म आहे म्हणून आपण भोगतो आहोत, कारण कर्म भोगतो आहो ही धारणाच नाही ना, मी त्याचा आहे ही धारणा आहे. त्यामुळे मग त्याला जे योग्य वाटतंय ते तो करतोय, त्यामुळे त्याला वाटतंय म्हणून तो करतोय. माझ्या कर्माचा भोग आहे म्हणून मी भोगतोय हा भक्त कधीच म्हणणार नाही मी प्रारब्धाचे भोग भोगतोय. म्हणून कधीही भक्ताला तुकाराम महाराजांच्या घरामध्ये किती गोष्टी येऊन पडाव्यात. तुकाराम महाराजांच्या चरित्रातले चमत्कार जर पाहिले तर घरात एवढं दारिद्र्य असलं तरी भगवंतांनी दिवाळी आली म्हणून घरामध्ये सगळ्या त्या कणग्या, पेवं, घरातले डब्बे डुब्बे काय असतील नसतील ते सगळ्या धान्य धुन्य वस्तूंनी भरून टाकले. आणि तुकाराम महाराजांची बायको अगदी हरखून गेली,
तिला वाटलं अरे बापरे केवढं वैभव आपल्या घरी काय करायचंय काय आपल्याला. आपल्याला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही आहे. आपण त्याची अपेक्षा करूच नाही. आपल्या घरात आलंय ना हे एवढं मोठं, आपण न आणता सगळ्यांना वाटून टाक, गोरगरिबाची दिवाळी होईल. तुकाराम महाराजांनी सगळं जे हातात होतं ते सगळं वाटून टाकलं. का? कारण मी भगवंताच्या आश्रयाने राहतोय, मला हे जमवायची काय गरज पडली. मला हे जमवायचं काही कारण नाही. त्याला द्यायचं असेल अन्न तो देईल मला, त्याला द्यायचं नसेल ठेवील उपाशी, त्याला जे करायचंय ते करील. अशी जेव्हा स्थिती येते तेव्हा कर्म प्रारब्ध कोणती उपाधी शिल्लक राहत नाही. आणि म्हणून त्यांनी इथे जे म्हटलं आपल्याला की तैसा इथे अवघा उपचारा जप ध्यान निर्धारा नाही आन संसारा देवा वाचुनी. या जगामध्ये एका देवाशिवाय दुसरं काही नाही, म्हणजे एका परमात्म्याशिवाय दुसरं काही नाही. ही भावना नाही आहे, हा अनुभव आहे, ही अनुभूती आहे. आणि त्या देवाशिवाय हा पण नाही आहे, हे महत्त्वाचं. बाकी जगाला सांगायला देवाशिवाय काही नाही, देवाशिवाय काही फार सोपं आहे, पण आपण नाही, फक्त तो आहे हे कळणं फार अवघड आहे. म्हणून देवाप्रित्यर्थ उपचार जे जप ध्यानादी प्रकार याचा विस्तार जरी फार तरी देवा वाचुनी काही नाही. पहा गोदेच्या ठिकाणी स्नान सोहळा मांडिला कोणी, तरी तेथे तिचे जला वाचुनी काय आहे. आता आपण जिथे जिथे नद्यांचं दर्शन घ्यायला जातो तिथे तिथे त्याच नदीमध्ये आंघोळ करतो, त्याच पवित्र क्षेत्रामध्ये आधी आंघोळ करतो. आंघोळ करून तिचं जल घेतो, तिची पूजा करायला लागतो. तिची पूजा करून तिला देवता स्वरूप समजून तिला आपण वस्त्र नेसवतो, साडी नेसवतो, बांगड्या घालतो, तिला सगळं सौभाग्यवाणं देतो. आणि तिच्या ठिकाणी आपल्याला जे जे काही प्रसाद नैवेद्य दाखवायचा आहे तो देतो. काय आहे तिथे? ते म्हणतात एका जला वाचून काही आहे का? तेच जल घेतो, त्याच जलाने त्याची पूजा करतो, तेच तिला आपण पुन्हा वस्त्र म्हणून तिच्याच ठिकाणी त्याच जलालाच नेसवतो. म्हणजे काय करतो? त्या जलावरतीच आपण पसरून देतो. ते म्हणून ते म्हणतात तिचे जला वाचूनी काय आहे. इमम मे गंगे म्हणतो, गंगेचेच पाणी घेतो आणि गंगेलाच न्हाणीतो निजे इच्छा पुरवाया. आपल्याला आपल्या पूजेची हौस भागवण्याकरता पुन्हा गंगेलाच आंघोळ घालतो, तिच्याच पाण्याने तिच्यावरती पाणी शिंपडतो. आता देवा तेची देवे देववरी भजावे अर्पणाचे नावे भलतीये. आता देवा तेची देवे देववरी भजावे म्हणाले आधी आपण देव व्हावं आणि मग आपण देवाला भजावं. अर्पणाचे नावे भलतिया. आणि म्हणाले की प्रत्येक वस्तू जी आहे ती देवच समजून त्याला द्यावी, की आपण त्याला काय देणार आहोत. अर्पणाचे नावे भलतिया. आणि म्हणून ते म्हणतात आता देवातेची देवे देववरी भजावे अर्पणाचे नावे भलतिया. आधी देव होऊनी आपण देवाचे करावे पूजन, प्रत्येक वस्तू देव समजून देवाला व्हावी. अशा प्रकारे पूजेत कायम राहून अद्वैत निष्कलंक भक्ती पंथ आचरिता ये. विचारे या पूजेत ठाई देवा वाचून काही नाही, जिकडे तिकडे दृष्टी जाई तिकडे तिकडे देवची. म्हणजे ज्ञानमार्गाची एवढी भलावण करणारे गौडपादाचार्य सुद्धा नम उक्तिम असं म्हणतात की आम्ही त्यांना नमस्कार करतो आमच्या ह्या सगळ्या वाणीनी, आमच्या ह्या शब्दांनी, किंवा आम्ही आता भगवंताला नमस्कार आहे असं आम्ही आता म्हणतो. म्हणजे एवढा ज्ञानाची चर्चा करणारा, एवढं मांडुक्य उपनिषदावरती कारिका लिहिणारा, अजातवादाचा त्या ठिकाणी उहापोह करणारा एवढा मोठा तत्ववेत्ता सुद्धा शेवटी त्याला नमस्कार हे एकच हातात आहे असं म्हणतो. आता एवढं तत्वज्ञान सांगणारे ज्ञानेश्वर आणि अगदी त्यांनी म्हटलंय शब्दाचे वालिफ फेडून तुम्हाला मी हे सगळं सांगतोय आणि अतिंद्रिय परिभोगविन इंद्रिया करवी असं जरी असलं तरी सुद्धा ज्ञानदेवांनी म्हटलंय काय त्या वाणीनी करावं. त्या वाणीचं ऋण पुष्कळ आहे, पण त्या वाणीचं ऋण वाणीला शरण जाऊन फेडू नाही शकत. मी गुरुला शरण जातो, गुरुला नमस्कार करतो आणि वाचा ऋण फेडतो. त्यांनी म्हटलं हे जे वाचा ऋण आहे ते कसं फिटेल? सद्गुरूंना नमस्कार करून फिटेल का? म्हणजे तेच सूत्र इथे आहे की काय करणार आहे आम्ही, काय घेऊन कशाची पूजा करायची, काय घेऊन कुणाला द्यायचं,
हे सगळं म्हणजे मी किती कशात आलो आम्ही, कोणत्या तरी वस्तूनी कुणीतरी परमात्म्याची पूजा करतो आहे, म्हणजे या ठिकाणी त्रिपुटी सुटली नाही. या ठिकाणी 3 गोष्टी संकल्पना त्याची केल्याशिवाय ही पूजाच होऊ शकत नाही. तर ते म्हणाले इथे कसली पूजा, कुणाची पूजा, कुणी करायची पूजा, कशाने करायची पूजा. त्यामुळे मग देवाची पूजाच करायची का नाही, नाही करायची. मग देवाची पूजा करायची तर मग काय करायचं, करणारा पण देवच आहे, ज्याची पूजा करायची आहे तो पण देवच आहे, आणि ज्यानी पूजा करायची आहे तो पण देवच आहे. की प्रत्येक वस्तू देवताच आहे, ज्याला द्यायची आहे ती पण देवताच आहे, आणि जो करणारा आहे तो पण देवता आहे. हा जर विचार असेल तर त्या भक्तीच्या खऱ्या म्हणजे स्थितीला किंवा ज्ञानी भक्ताच्या पातळीला तो पोचू शकतो. भक्ती करावी, त्याचे उपचार करावेत. देह आहे तोपर्यंत कर्म आहे, कर्म आहे तोपर्यंत विशुद्ध कर्म या जगाला शिकवणं या लोकांचं कामच आहे. कारण जे थोर आहे ते जे यद्यद आचरती, ते जे आचरण करतात ते आचरण बाकी इतरही जन हा करणार आहेत. गीताकारांनी पण सांगितलंय की त्यांचंच आचरण इतरही जन करतात. मग त्यांनी जर पूजा सोडली तर सामान्य म्हणेल हे तर बरंच झालं, आपल्या घरात देव पण नको, हा तर पूजाच करत नाही, हे आपल्या डोक्याला तापच नको. तर म्हणाले तसं नाही, विचारे त्या पूजे ठाई देवा वाचून काही नाही. जिकडे तिकडे दृष्टी जाई तिकडे तिकडे देवची. ज्या ज्या ठिकाणी पाहावं तिथे देवच आहे. देव देऊळ परिवार की जे कोरुनी डोंगर, तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. आता आपल्याला दृष्टांताने सांगितलं की देऊळ आणि त्याचा सगळा परिवार कशातून, की जे कोरुनी डोंगरू, डोंगरामध्ये देऊळ उभं केलं तर चांगलासा खडक बघून त्या खडकावरती देवतेची मूर्ती, आपल्याला वणीची देवी माहिती आहे, कुठच्या कुठे केवढी देवी आहे, काय तिचं रूप आहे आणि केवढं तिचं भव्य असं म्हणजे स्थानच आहे की जिथून आपण जातो तेही किती उंच, ज्या ठिकाणी आहे तो केवळ डोंगर आहे. आता ते म्हणतात की देव जो आहे तो काय आहे, देऊळ आणि त्या देवळाचा परिवार सगळाच दगड आहे. कारण त्या डोंगराच्या पाषाणावरतीच देवता कोरली आहे, त्या पाषाणाच्या आधारानेच देऊळ बांधलं आहे, आणि त्याच्या ठिकाणी त्याचा परिवार म्हणजे गण म्हणून पण परिवार, त्याच्याकरता आवश्यक असणारं त्याच्यापर्यंत पोचण्याचा जो काही प्रपंच केला आहे तो पण परिवार. कारण नाहीतरी पायऱ्या केल्या आहे, तिथे पोचेपर्यंत काही देवतांची मांडणी केली आहे, तिथे पोचेपर्यंत आणखीन काही सोयी केल्या आहेत, जे जे काही आहे तो त्या देवदेवळाच्या निमित्ताने असलेला परिवार आहे. तो तरी काय आहे, तो सगळा परिवार सुद्धा पुन्हा त्या दगडातूनच उभा राहिलेला आहे. पहा देव देऊळ परिवार केला कोरून डोंगर, तैसा भक्तीचा व्यवहार करण्या हरकत कोणती. पहा लेणे वेरूळचे नाव कैलास आहे ज्याचे, तेथे शिव आणि पार्वतीचे लग्न कोरले विबुध हो. तेथे वधूवराचे अगणित वराड कोरले आहे सत्य. परिवाराकरता म्हटलंय, वराड कोरलं आहे. परी पाहता प्रस्तराप्रत तो एकची आहे. वराड असलं तरी तो डोंगरच आहे, शिवा असला तरी डोंगर आहे, पार्वती असली तरी डोंगर आहे, आणि विवाह करण्याकरता उभा असलेला तो पुरोहित पण डोंगरच आहे. आणि सप्तशृंगीला तर ह्या सगळ्या नाथ संप्रदायी लोकांना जावंच लागतं. म्हणजे जेव्हा निवृत्तीनाथांच्याकडून ज्ञानदेवांनी ज्ञान घेतलं, ते त्या एका त्यांच्या प्रवासामध्ये निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव हरवले आणि ते दोघेजण एका ठिकाणी कुठे निघून गेले माहिती नाही, पण 6 महिने ते काही पुन्हा घरी आले नाहीत. तेव्हा त्यांचे आईवडील होते आणि त्यावेळी कुठे गेले म्हणून सगळे शोध घेत होते. पण तिथून निवृत्तीनाथांनी त्यांना योगमार्गाचं ज्ञान देऊन परत आणलं. तर ह्या नाथ संप्रदायामध्ये ही जी ज्ञानदानाची परंपरा आहे ती एकदा पूर्ण झाली. समजा ते नाथ संप्रदायाचं दीक्षा मिळाली तर ती पूर्ण केव्हा होते, जेव्हा सप्तशृंगीच्या त्या मंदिराचं दर्शन घेतलं जातं आणि त्याच्याबरोबर समोरचा जो डोंगर मार्कंडेयाचा आहे त्या मार्कंडेय डोंगरावरती जायचं. अशी धारणा आहे की मार्कंडेय तिथे देवीचं पुराण सांगतात, तिथे बसलेली आहेत कायम देवी पुराण वाचत. तर या नाथ संप्रदायाच्या लोकांनी तिथे पोचायचं, ते दर्शन घ्यायचं, ते झालं की संपलं.
म्हणजे त्यांची परंपरा, हा ती सगळी साधनेची ती त्या परंपरेप्रमाणे सगळा त्याचं इतिश्री झाली. तर आपण म्हणतात तसं वेरूळ इंदुरकर म्हणून आहे ना, हो उदयन इंदुरकर, हां ते ह्या ओळीचा एक रेफरन्स देतात. हो 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 आणि सांगतात की ज्ञानेश्वर महाराजांना पण वेरूळची लेणी माहीत होती म्हणे, की हा आपण जे म्हटलं ना की जे कोरुनी डोंगरू, हो डोंगरू, हो हा डोंगर म्हणजे वरून खाली असं ते हो वेरूळची लेणी हे केले, देव देऊळ परिवारू. तर ते कोरलेलं कशामुळे, हो हो ते ज्ञानेश्वर महाराजांना माहिती. आणि असेल ना माहिती 12व्या शतकामध्ये, कारण ते आपल्याप्रमाणे तो जो काल आहे तो बौद्धाचा काल आहे. म्हणजे बुद्ध धर्माला ज्यावेळी प्रकर्ष होता, कारण तिथं बुद्धाच्या लेण्या अजिंठ्यामध्ये सुद्धा आपल्याला पुष्कळ पाहायला मिळतं. म्हणजे जर त्या काळामध्ये आपल्याकडे एकूणच सगळी समृद्धी होती आणि ह्या लेण्या होणं शक्य होतं, तर हा आपण जर तो काळ शंकराचार्यांचा घेतला तर आपल्या म्हणण्याप्रमाणे आपण म्हणतो की इसवी सनापूर्वी 500 वर्ष म्हणजे 2500 वर्ष. तर 2500 वर्षापूर्वी ह्या ज्या लेण्या निर्माण झाल्या असतील, आणि आपण एक घडीभर धरू की लोकांच्या दृष्टीने त्या दृश्य नव्हत्या, पण ह्या देशामध्ये काय काय आहे हे या सत्पुरुषांना तर नक्कीच दृश्य आहे. हां, म्हणजे समजा लौकिकदृष्ट्या त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या लेण्यांचा शोध लावला आणि मग त्या अजिंठाच्या लेण्या दिसल्या, असं जे आपण म्हणतो, तर असेल तसं. म्हणजे समजा लौकिक 12व्या शतकात कळलं, मग पुढे ते 16व्या 17व्या 18व्या शतकापर्यंत लुप्त राहिलं किंवा लोकांना नाही कळलं, आणि मग त्यांनी 19व्या शतकामध्ये किंवा 18व्या शतकाच्या शेवटी त्याचा पुन्हा शोध लावला. पण एक गोष्ट आहे की एक योगी ह्या देशातली सगळी स्थित्यंतरं आणि ह्या देशातलं सगळं काही नक्कीच जाणतो. म्हणजे ह्या सर्व तीर्थक्षेत्री, म्हणजे आपण जसं म्हणतो ना की यांच्या जन्माचं प्रयोजन सुद्धा काय आहे, म्हणजे यांच्या म्हणजे ज्ञानदेवांच्याच नाही, सगळ्याच सत्पुरुषांच्या, की हे जन्माला आले तर सगळ्यांनी तीर्थयात्रा केल्याच असतील का? रामकृष्ण परमहंसांनी तर केल्या नाहीत आपल्याला माहिती आहे. पण रामकृष्ण परमहंसांनी कुठल्याही तीर्थाच्या बद्दल कुणी काही म्हटलं तरी रामकृष्ण त्याचं उत्तर देत असत, कारण तिथे त्यांना पोचायची गरजच नव्हती. तरी सुद्धा ते होते जिथे बसले आहेत. म्हणजे हे जे मागचं तत्वज्ञान आहे ना, की हा कुठे बसला आहे देहानी हे फार गौण आहे, तो सगळीकडेच भरून राहिलेला आहे. त्यामुळे त्याला सगळ्याचं ज्ञान आहे. म्हणजे आता हे सगळं आपण व्यवहारामध्ये मान्य करू नये तर करणार नाही, पण तत्वतः त्यांना ज्ञान नाही असं काही शिल्लक राहत नाही. केनोपनिषदात जसं म्हटलंय तसं त्या एकाला जाणल्याने सर्व काही जाणल्यासारखं होतं. त्यामुळे एक परमात्मा ज्यांनी जाणून घेतला आहे त्याला सगळं जाणता येईल. आता ह्या ओवीच्या मागे अर्थ लावायला आपल्याला काही अडचण नाही आहे. म्हणजे ज्ञानदेवांना काय अपेक्षित आहे हे काय आपण क्लिअर केलंय. हो, आणि म्हणजे आपल्याला माहित नाही ना की त्यांना नेमकं कोणत्या भूमिकेने ही गोष्ट सांगायची आहे. पण त्यांना हेच नाही, भारतातल्या आणखीन अनेक गोष्टी, अनेक अज्ञात स्थानं त्यांना माहीत असतील की जी केव्हा तरी प्रकट होतील. पण असं आहे, हे सगळं आपण बोलायला लागलो की लोक म्हणतील ही सगळी अंधश्रद्धा पसरवणं आहे, याला काही अर्थ नाही. पण तसं गुलाबराव महाराज नाही तर ज्ञानचक्षु जे स्वतः अंध होते त्यांना सगळ्याच गोष्टी ज्ञात होत्या आणि केवढं लिखाण केलंय. हं, त्यामुळे त्यांची जाण पहा लेणे राहतो. तैसीच या पूजे ठाई तंतोतंत स्थिती होई, वस्तू वाचून काहीच नाही अवघेच तो जाहला. हे ज्ञानोत्तर काळीचे पूजन आहे वृक्षाची हे समान, पहा वृक्षा लागून म्हणजे कळे. आता दुसरा दृष्टांत महाराज देत आहेत. खोड मूळ फांद्या पान वृक्षाची झाला आपण, म्हणजे अवघ्या ठाई व्यापकपण प्रत्यया येई वृक्षाचे. तो एकच वृक्ष सगळं काही झालेला आहे. हा एकच परमात्मा सगळं काही झालाय आणि हा परमात्मा स्वरूप झालाय, तर याला सगळं काही ज्ञातच आहे. म्हणून अहो मुगी मूग मात्र जैसे, घेता न घेता नवल नसे, केले देव पण तैसे दोही परी. मुगी म्हणजे मुक्याच्या ठिकाणी. अहो मुक्याच्या ठिकाणी जसं मुकपण आहे ते त्याला मुकपण काही घ्यावं लागत नाही, त्याला आपल्याला घ्यावं लागतं. आपण म्हणतो की आज गुरुवार आहे, आज दिवसभर मी मौनात राहणार आहे. त्याला मौनात राहण्याची काय आवश्यकता आहे? तो मूळचाच मुक आहे, तो बोलतच नाही.
तर म्हणून ते म्हणतात तैसे केले केले देवपण तैसे दोन्ही परी. तसं दोन्ही परी दोन्ही प्रकाराने म्हणजे देवपण तसंच आहे की ते काही फार स्वीकारावं लागत नाही, ते फार वेगळेपणाने घ्यावं लागत नाही, ते प्राप्तच होतं. म्हणून हे अद्वैत स्थितीचे पूजन. म्हणून ही जी पूजा आहे ती पूजा कशी आहे, मी देव आहे, मी देवाशी एकरूप आहे, मी देवाला स्पर्श करतो, देवाने मला जवळ केलं आहे, त्यांनी मला जवळ करावं, ह्या सगळ्या अलीकडच्या भावना आहेत. ही आपल्या बाजूनी स्थिती आहे. आणि जेव्हा संत म्हणतात की तू मला जवळ कर, तू मला दूर लोटू नको, मी असा दीन दुबळा आहे, याचा अर्थ ते दीन दुबळे नाही आहे, ते वाणीनी फक्त त्यांची स्तुती करतायत. आणि ती स्तुती कशा करतात तर महात्म्य सांगण्याकरता, त्या महात्म्याकरता केवळ ती स्तुती आहे. मग ते म्हणतात इथे की केलेले तेवी मुख्याचे हे अद्वैत स्थितीचे पूजन केले न केले तरी सारखे जाण, जेवी मुख्याचे मुकेपण विबुधव. म्हणजे मुख्यासी मुकेपणा स्वीकारावा न लागे जाणा, तो मूळचाच त्या ठिकाणा धरून आहे. मग तो धरो मौन वा देव सोडून, तरी प्रत्ययासी मुकेपण येणारच. त्यांनी ठीक म्हटलं, मी पुष्कळ बोलतोय, तो बोलतोय म्हणाला म्हणून थोडंच दुसऱ्याला त्याचं बोलणं ऐकू येत आहे, त्यांनी सोडलंय मुकेपण, म्हणून मुकेपण गेलंय असं होत नाही. तसं तेवी ज्ञानवान पुरुषाची पूजा ती होय साची, तेथे संकल्पा विकल्पाची उरत नसे. तेथे संकल्प विकल्पाची पाहिजे, तेथे संकल्प विकल्पाची उरत नसे. तसंच ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी कोणताही संकल्प किंवा विकल्प शिल्लक म्हणजे पर्याय त्याला शिल्लक राहत नाही. मुख्यासी मौन धरावयाचा, संकल्प करणे न लगेसाचा, तो मूळचाच सिद्ध साचा त्याचे ठाई. वा मौन दिले सोडून, तरी प्रत्यया येई मुकेपणा, तेथे मुकेपणा वाचून काहीच नाही. तेवी ज्ञानी करो पूजन वा समूळ देव टाकून, तरी त्याचे देवपण न ढळे अनुमात्र. त्यांनी काहीही करावं. आणि म्हणून आपण म्हणतो अहो मग हे असं कसं म्हणतात, मग ते तसं कसं म्हणतात. लोक म्हणतात की मध्वाचार्य असं द्वैत कसं सांगतात आणि बरोबर त्याच्या उलट अद्वैत शंकराचार्य सांगतात. मग हे दोन विचार एकमेकांच्या विरुद्ध कसे. मग हे दोन्ही सारखेच अधिकारी पुरुष आहेत का, या दोघांनाही ईश्वराचं दर्शन झालंय का शंकराचार्यांना बरोबर दर्शन झालंय आणि मध्वाचार्यांना तसं झालं नाहीये. काही फरक नाहीये, ते सगळे सारखेच आहे. फक्त ह्यांना अद्वैताची भाषा बोलायची आहे आणि यांना द्वैताची भाषा बोलायची. द्वैताची भाषा बोलली म्हणून काहीतरी त्यांच्या मोठेपणाला बाधा आला किंवा त्यांच्या अनुभवाला बाधा आला असं होत नाही. हे अद्वैताची भाषा बोलतात म्हणजे हे बरोबर उपनिषदांनी काय सांगितलंय ते सांगतात, बाकीचे सांगत नाहीत असं होत नाही. मला काय आवडतं तिथे मी रमते. का बोलतात ते द्वैताची भाषा, कारण हा जो जीव आहे हा शेवटपर्यंत असाच राहणार आहे असं म्हटलं की आपल्यालाच बरं वाटतं. अद्वैताचं तत्वज्ञान किती वाचलं तरी मृत्यू झाला की त्याला काही अस्तित्व नाही, संपलं ते. जशी ती किडा मुंगी आपल्याला समोर होती ना आत्ता गेलेली दिसते, आता तिचं पुढं काय काय नाही याचं आपल्याला काही वाटत नाही, संपलं तिचं अस्तित्व असं आपण सहज म्हणतो. मग तसं आपलं अस्तित्व संपलं असं का नाही म्हणवत नाही. आपलं अस्तित्व तसंच राहिलं पाहिजे. ही जी आपल्या ठिकाणची जाणीव आहे, हा जो आपल्या ठिकाणचा भाव आहे, त्या भावाचं काय, त्या भावाला कुठेतरी तत्वज्ञानामध्ये जागा पाहिजे ना. आणि ती जी जागा आहे ती जागा द्वैताने दिली आहे. मग ते चुकीचं म्हणून दिली आहे का नाही. ईश्वराच्या आपण जसं मगाशी म्हटलं तसं की काव्य न करता गप्प बसणारा सुद्धा ईश्वराचा भक्तच आहे आणि काव्य करून भगवंताचं वर्णन करणारा सुद्धा ईश्वराचा भक्त आहे. मग वर्णन करतो म्हणून ईश्वरापासून वेगळा होतो असं नाही, आणि मूक राहतो म्हणून तो अद्वैतात राहतो असं नाही. दोन्ही नाही, दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी वेगळेपणाने येत नाहीत. म्हणून विचारधारा कोणती मांडली याच्यापेक्षा विचारधारा सरळपणे स्वीकारतो ना एवढाच फक्त प्रश्न आहे. म्हणजे व्यवहारामध्ये काहीतरी सांगून लोकांना भलत्या मार्गाला लावत नाहीत ना एवढा फक्त प्रश्न आहे. तत्वज्ञान वेगवेगळ्या प्रकारांनी लोकांना कळू दे, त्याच्यामागे ती समृद्धी आहे, त्या तत्वज्ञानाचा तो विचार आहे. आणि म्हणून ते म्हणतात
की तेवी ज्ञानी करो पूजन वा समूळ देव टाकून तरी त्याचे देवपण न डळे अणु मात्र. अखताची देवता अखतीची असे न पूजता मा अखती काय आता पूजो जावी. म्हणजे अक्षतेचीच देवता केली. आपण जसा सुपारीचा गणपती करतो तसं अक्षतेचीच देवता केली. अखतीची असे न पूजिता अक्षतेनीच पूजलं. मग अखिता काय आता पूजो जावी. मग आता काय करावं. त्या अक्षतेनीच देव पूजला आहे, अक्षताच देव आहे. तर आता म्हणाले कुणी पूजलं, कशाने पूजलं, काय पूजलं, सगळं काही अक्षताच आहे. अक्षताचा देव केला आणि अक्षताचा पूजक त्याला. तो अक्षतेने पूजिला तरी काय सिद्ध झाले. सगळे तिन्ही त्रिपुटी तेच आहे. पूजणारा ज्याला पूजायचंय तो आणि ज्यानी पूजायचंय तो, तिन्ही तेच आहे. पूज्य पूजक साहित्या ठाई अक्षते विण काही नाही. मग कुणा पूजिले पाही वा पूजिले तरी कशाने. कारण सगळ्या अक्षताच आहेत. मग आता काय करायचं, म्हणजे कसं वेगळेपण सांगायचं. पूज्य तरी अक्षता, पूजक तरी अक्षता, साहित्य तरी अक्षता, एवं सिद्धत्व अक्षतेसी. ऐसेच त्या ठिकाणी पूज्य पूजक साहित्य जाणी वस्तूच राहिली नटुनी स्वयमेव. म्हणजे पूज्य तो आत्मा जाण तोची पूजक होऊन आपलेच करी पूजन साहित्य आपण होऊ नये.